आणि काही मतदारसंघामध्ये तर मी आणि राहुल शेवाळे मुद्दाम होऊन जाणार आहोत. काही लोक सांगतात पदाधिकारी करायचे नाहीत, माझ्याशिवाय पदाधिकारी होऊ शकत नाहीत, मी सांगेन तेच पदाधिकारी करायचे, मी सांगितलेले जर पदाधिकारी केले नाहीत तर असं होईल नाही तसं होईल. असे काही मतदारसंघ आजूबाजूमध्ये नक्की आहेत. पण पुढच्या आठवड्यात मी आणि राहुल शेवाळे साहेब मुद्दाम त्या मतदारसंघामध्ये जाणार आहोत. आणि कोण पदाधिकारी करायला देत नाही, कारण ते मुंबईचे आहेत आणि मी कोकणातला आहे. त्याच्यामुळे शिवसेनेचा पदाधिकारी कोण करायला देत नाही अशी कोणामध्ये जर घमेंड असेल तर साहेबांचा कार्यकर्ता म्हणून मी आणि राहुल शेवाळे साहेब भले ठाण मांडून बसू, पण सगळेच्या सगळे BLA करून दाखवू, किती मोठा आमच्यासमोर नेता असला तरी. त्याच्यामुळे ही भूमिका आपल्या सगळ्यांची असली पाहिजे. मी असं म्हणत नाही की समोरच्या पक्षाच्या लोकांबरोबर संबंध ठेवू नका, पण ते संबंध आपल्या शिवसेना पक्षाला बाधक ठरतील अशा पद्धतीचे संबंध असता कामा नयेत. मला काहीतरी मिळणार आहे म्हणून आपला पक्ष दावणीला बांधायचा हे आता पुढच्या कालावधीमध्ये शिवसेनेमध्ये चालणार नाही. साहेबांनी आम्हाला भरभरून दिलंय, तुम्हाला भरभरून दिलंय, विकासाला भरभरून दिलंय. आता शिंदे साहेबांना देण्याची वेळ आलेली आहे. त्याच्यामुळं BLA आपले 100% झाले पाहिजेत, शाखा प्रमुख आपले झाले पाहिजेत, गटप्रमुख आपले झाले पाहिजेत. अशा पद्धतीनं 30 दिवसात चंद्रहारची आपल्याला बांधणी करायची आहे. पक्षाच्या विरोधात कारवाई करणं, पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांना त्यांनी कारवाई केलीच पाहिजे. प्रत्येकच पक्ष करतो. परंतु ते माझ्याबद्दल बोलले असं काय नाही, त्यांनी माझं नाव वगैरे काय घेतलेलं नाहीये. आणि मला नाही वाटत त्यांचं माझं नाव घेण्याचं इतपत त्यांचं धैर्य असेल असं मला नाही वाटत. कारण त्यांच्यावर एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि मी काय करणार, मी हे त्यांना सांगितलं होतं. आमच्या चर्चा क्लिअर झाल्या होत्या. मी माझी भूमिका स्पष्ट करून क्लिअर करून केलेलं होतं. आणि पक्षविरोधी नव्हतं, आम्ही महायुतीतच केलंय. ते त्यांनी काय सांगितलंय, विरोधी पक्षाला मदत करणाऱ्या महायुतीच्या विरोधात कोण आहे, त्यांचा इशारा त्यांना आहे. त्यांचा इशारा उलट शिवसेनेतला असा एक गट आहे, शिवसेनेतला एक गट आहे जो विरोधी पक्ष म्हणजे शरद पवार गट आणि काँग्रेसला बरोबर घेऊन काम करतायत, त्यांच्यासाठी तो इशारा आहे. शिवसेनेची भूमिका भाजपबरोबर जाण्याची आहे माहिती. आणि एकनाथ शिंदे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी ते सरळ काल पण क्लिअर केलंय, सुनेत्राताईंनी सांगितलेलं आहे. परंतु आमच्यातलेच काही नेते असे करतात, त्यांना त्यांनी इशारा दिलाय, तुम्हाला नाही इशारा दिलेला. विधान परिषदेला आल्याची काय भूमिका असणार? सरळ महायुतीतच काम करणार आम्ही पूर्ण ताकदीनं 100% या ठिकाणी. आणि सगळ्यांनी ठरवलंय, तिन्ही नेत्यांनी सांगितलंय, खूप कडक भाषेत सांगितलंय, एकानंही चाकोरीच्या बाहेर काम करायचं नाहीये. आणि निश्चित महायुती जो उमेदवार देईल तो या ठिकाणी निवडून येणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.